काय सांगाल आज रिंग रोड आज सगळ्या माझ्या मावळ तालुक्यातील जनतेला, वडीलधारी महिला भगिनींना, सहकाऱ्यांना प्रथमतः मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज मावळ मुळशीचे उपविभागीय अधिकारी सन्माननीय सुरेंद्रजी नवले साहेब आज या ठिकाणी येऊन आपल्या मावळ तालुक्यातील रिंग रोडमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत होत्या त्यांच्या तक्रारींचं निराकरण करण्याकरता या ठिकाणी स्वतः उपस्थित होते। त्यामध्ये जवळपास 74 शेतकऱ्यांनी आपल्या वेगवेगळ्या तक्रारी या ठिकाणी त्यांच्या मांडलेल्या आहेत। त्यामध्ये कौटुंबिक ज्या काही तक्रारी होत्या, मग त्यामध्ये भावाचा बहिणीचा हिस्सा असेल किंवा वडिलोपार्जित असेल, नव्यानं कोणी सातबाऱ्यावरती त्यांची नोंद झालेली असेल, अशा काही तक्रारी त्या सिव्हिल कोर्टमध्ये म्हणजे ज्या कोर्टामध्ये त्यांचा अपील सुरू आहे अशा केसेस सोडून इतर केसेसच्या बाबतीत त्यांनी तात्काळ निर्णय घेण्याची भूमिका घेतली। त्यामध्ये काहींना या ठिकाणी लगेच निर्णय देण्याचा देखील त्यांनी जो काही निर्णय घेतला त्यामध्ये शेतकऱ्यांना लगेच दिलासा देण्याचं काम केलं आहे। परंतु काही निर्णय येत्या 8 दिवसाच्या आतमध्ये संबंधित शेतकऱ्यांना किंवा जे रिंग रोडमध्ये बाधित खातेदार आहेत त्यांना बोलवून त्यांच्या हिअरिंग घेऊन लगेच निकाल देण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे। परंतु काही गावं जे सक्तीच्या भूसंपादन प्रक्रियेमध्ये गेले आहेत त्याबाबत आता कुठलाही निर्णय घेता येणार नाही अशा स्पष्टपणे त्यांनी सूचना दिलेल्या आहेत। पण ज्या गावांचं अजून सक्तीचं भूसंपादन झालं नाही त्यामध्ये वडगाव, आंबी, कातवी, सुदुमरे, सुदवडे आणि इंदोरी या भागातील माझ्या शेतकऱ्यांना आव्हान करतो की आपण कौटुंबिक जे काय कलह किंवा जे काही वाटप असतील, जे काय आपले मतभेद असतील ते कुटुंबामध्ये बसून जर मिटवले तर आपले 25% जी रक्कम कपात होतीये ती कपात होणार नाही। आणि त्याकरता अजून 8 दिवसाचा कालावधी मी संबंधित प्रांत साहेबांना विनंती करून वाढवण्याची सूचना दिलेली आहे किंवा त्यांना विनंती करतोय। त्याबाबत त्यांनी मला 2-3 दिवसाचाच कालावधी देता येईल असंही सांगतात। परंतु 2 दिवस किंवा 4 दिवस जो काही तुम्हाला 4 दिवसाचा कालावधी मिळतोय त्या कालावधीमध्ये आपण प्रांत कार्यालयामध्ये जाऊन आपले डॉक्युमेंट्स म्हणजे जे संमती आहे ती संमती करारनामा करून द्यावा की जेणेकरून 25% तुमची रक्कम कट होणार नाही। अन्यथा पुढच्या 8 दिवसामध्ये जर दिलं नाही तर ती तुमची 25% रक्कम ही कट होऊन सक्तीच्या भूसंपादन प्रक्रियेला आपल्याला सामोरे जावं लागेल। आणि माझी विनंती आहे की आपल्या अंतर्गत असलेले एक जे काही हिशेवारी असेल, जो काही कायदेशीर बहिणीला, भावाला, कुळानुसार जो काही हिस्सा जातोय तो अंतर्गत बसून तो मिटवावा। जेवढे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रलंबित प्रश्न त्यांच्या स्तरावरती प्रांत साहेब मिटवण्याचा प्रयत्न करतायत। परंतु कोर्टामध्ये असलेल्या काही तक्रारींच्या बाबतीत काहीच करता येत नाहीये। पण काही केसेस अशा आहेत की माझ्या नावावरती सातबारा आहे परंतु एखाद्या त्रस्त व्यक्तीच्या नावावरती कुठलाच पुरावा नाहीये किंवा कुठल्याच त्याच्याकडे बाजू नसताना ते कोर्टमध्ये देखील त्यांची केस किंवा त्यांची जे काय म्हणणं आहे ते ॲडमिट करून घेतले पण त्यावरती निकाल मिळत नाहीये म्हणून पैसे शेतकऱ्यांना मिळत नाही। 25% त्यांचे पैसे देखील कट होणार आहेत। अशा बाबतीत नक्कीच उद्याच्या काळामध्ये आम्ही मंत्री महोदयांकडे याबाबत तक्रारी करून त्यांना कसा दिलासा देता येईल तो देण्याचा प्रयत्न करणार आहोत। अनेक शेतकऱ्यांचा जो आहे तो जागा जात असल्यामुळे या रिंग रोडला देखील विरोध आहे, तर अशा शेतकऱ्यांच्या काही विरोधाला शमवण्याचं काम तुम्ही केलं? किती बघा, आता शेवटी पुढली डेव्हलपमेंट होत असताना सगळेच त्याला संमती देतात अशातला भाग नाही। परंतु 90% शेतकऱ्यांनी संमती दिलेली आहे। 10% शेतकरी हे इंटरनल डिस्प्यूट आहे, म्हणजे कौटुंबिक काही वाद आहे तर त्या वादामध्ये काही मंडळी अडकून ठेवतात। बहीण म्हणते की मला समान हिस्सा पाहिजे म्हणून ते कोर्टामध्ये जाते किंवा माझी हरकत आहे। अशा ज्या काही केस आहेत यामध्ये ते ज्या ज्या ठिकाणी अडवतात त्या अडवण्याचा प्रयत्न करतायत। परंतु मला सांगायला अभिमान वाटतो मावळ तालुक्यातील म्हणजे पुणे जिल्ह्यातला हा रिंग रोड होत असताना मावळ तालुक्यात दर देताना सुद्धा माझ्या शेतकऱ्यांच्या मनासारखा त्यांना समाधान होईल इथपर्यंत दर देण्याचं काम केलं।
त्यांचं जे काही नुकसान होतं ते नुकसान भरपाई देण्याचा देखील आम्ही प्रयत्न केला आहे. परंतु आता काही शेतकऱ्यांनी मला दाखवलं की आमची पाईपलाईन खालून गेली, त्या पाईपलाईनचं देखील आम्हाला मोबदला मिळाला पाहिजे. त्यांची मागणी रास्त आहे. त्याबाबत सुद्धा सर्वे करताना संबंधित मग ते वन विभाग असेल, कृषी विभाग असेल, PWD विभाग असेल यांनी त्या ठिकाणी जाऊन सर्वे करायला पाहिजे होता. आणि सर्वे होताना त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत किंवा काही त्यांचा मोबदला आहे तो मोबदला त्यांनी त्या ठिकाणी त्यांना द्यायला पाहिजे होता. आता काही ठिकाणी नानवली आणि वडगाव या भागामध्ये काही माझे कातकरी ठाकर समाजाच्या लोकांची घरं होती. त्या सर्वेमध्ये रोडच्या रिंग रोडमध्ये जाताना त्यांना मोबदला दिलेला नाही. त्याबाबत देखील प्रांत साहेबांनी तात्काळ निर्णय घेतला की नाही, आम्ही त्याचा सर्वे करून त्याबाबत त्यांना सकारात्मक कसा निर्णय देता येईल किंवा त्यांना नुकसान भरपाई कशी देता येईल तो आम्ही निर्णय घेऊ. शेवटी ते आमची बाजू आहे, ते आम्हाला 100% ती क्लिअर करावी लागेल आणि त्याबाबत ते सकारात्मक आहेत. मग ज्या ठिकाणी आपल्याला न्याय देता येईल तो न्याय द्यायची भूमिका घेतली आहे. मी याही पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, रिंग रोड होत असताना ज्या गावातली जमीन गेलेली आहे, ज्या शेतकऱ्याची जमीन गेली आहे, त्या गावातला रिंग रोड होताना तिथली डेव्हलपमेंट होताना कुठल्याही आयऱ्या गायऱ्याला मी तिथं काम करून देणार नाही. माझ्या गावातलेच लोक तिथं काम करतील. ज्या गावातल्या लोकांच्या मशनी असतील, मग कुणाचं ट्रॅक्टर असेल, कुणाचा JCP असेल, कुणाचं पोकलेन असेल, कुणाचं तिथं लेबर काम करायची क्षमता असेल तर त्या लोकांना पहिलं प्राधान्य दिलं जाईल. नाहीतर तिथं कुणी एखादा पैशावाला येईल, कुणी तिथं भाईगिरी करायला येईल आणि मग मी तिथलं काम करणार असलं खपवून घेणार नाही. ज्या गावातून रोड चाललाय त्या गावातल्याच लोकांना, माझ्या तरुणांना, तिथल्या कार्यकर्त्यांना, ग्रामस्थांना कसं काम मिळेल त्याकरता मी प्राधान्याने पुढाकार घेऊन तिथंच त्या गावातल्यांना काम द्यायचा विचार करतोय. अण्णा, याच मीटिंग बरोबर तुम्ही MIDCच्या अधिकाऱ्यांना पण बोलून घेतलं होतं. काही शेतकऱ्यांच्या परतावा न देता नावं उडवण्यात आलेली आहे आणि जो नवला कोंबडीचा जो परताव्याचा विषय नाही येतो, त्यामध्ये सक्तीचं त्यांनी भूसंपादन करण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय होताना कदमवाडी स्पेसिफिक किंवा काही माझ्या आंबळ्यातील शेतकरी आहेत की आम्हाला आमची जागा द्यायची नाही आहे, आम्ही शेतकरी आहोत, शेती करतोय, जमीन कसतोय आणि त्याकरता आम्ही पाण्याची लाईन सुद्धा आणलेली आहे, तर आमची जागा वगळावी. त्यावरती आम्ही काही पर्याय सुचवले आहेत. जर सलग त्यांनी 100 एकर जागा होत असेल आणि त्यात फक्त 10 एकर जागा जर शेतकऱ्याची राहत असेल तर त्याला 10 एकर बाजूला काढून देण्याचा देखील आम्ही विचार करतोय. परंतु जर समजा 100 एकरमध्ये 100 एकर त्या शेतकऱ्यांनी निर्णय घेतला असता की आम्हाला कुणाला जमीन द्यायची नाही तर 100% त्याच्यावरती सुद्धा MIDCला निर्णय घ्यावा लागला असता की इथं आम्ही भूसंपादन करू शकत नाही. परंतु 100 एकरमध्ये 70 एकरच्या शेतकऱ्यांनी पैसे घेऊन पळालेत, 30 एकरच्या शेतकऱ्यांचा त्यामुळे अडचणी निर्माण झाल्यात. मग अशा वेळेला त्या 30 एकर किंवा 10 एकरच्या शेतकऱ्याला बाजूला जमीन कशी देता येईल त्याचा आम्ही विचार करतो आणि त्यांना देखील विश्वासात घेऊन पुढचा निर्णय घेऊ. नवला कोंबडीचा रस्ता जो आहे, जो पर्यायी MIDCचा रस्ता 4-5 वर्षापासून झाला नसल्यामुळं वाहतूक कोंडी होत आहे. तो कुणी अडवला जरा मला त्याची माहिती देता का? जो MIDCचा खेडमधून रोड आलेला आहे 70 मीटरचा, तो कुणी अडवलाय त्याची मला माहिती दिली तर मी लगेच त्याच्यावरती उत्तर देतो तुम्हाला. पण MIDCने पुढाकार घेणं गरजेचं आहे. वाहतूक कोंडी नित्याची झाली, अनेकांचे बळी जात आहेत. MIDC पुढाकार घेते त्याबाबत आता मी तुम्हाला सांगतो, पुढच्या 8 दिवसामध्ये उद्योग मंत्र्यांकडे देखील त्याबाबत बैठक आहे. अजितदादांच्या देखील मी संबंधित सगळी माहिती कानावरती घातलेली आहे. काही 1.5 किलोमीटरचा पॅच जर तो आपला क्लिअर झाला तर 100% तळेगाव चाकणच्या रोडचं ट्रॅफिक किंवा तिथला असलेला लोड हा डायव्हर्ट होईल आणि पलीकडनं हेवी ट्रॅफिक जाईल. ते काम सुद्धा सुरू करतो. परंतु ज्यांनी अडवले त्यांना बाकीच्या शेतकऱ्यांपेक्षा डबल रेट पाहिजे असं त्यांचं मत आहे. त्यांची परिस्थिती मला माहीत नाही काय डबल पाहिजे, पण जाऊ दे आता तो. ठीक आहे, चला मकर